भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तृतीय खंडातील भाग दुसरा आपण पाहत आहोत. भाग दुसऱ्यामधील इतरांच्या भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले, तर त्यातला आपण पहिलं चॅप्टर झालेलं आहे. दुसरा चॅप्टर आज घेणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेतोय. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वगो 14,194. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण. भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचे एक वेगळेच वर्गीकरण केले आहे. पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. त्याने एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला गेला. त्याने तिसरा एक वर्ग निर्मिला आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सधम्म ह्या तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे. तरच आपल्याला भगवान बुद्धाचं तत्वज्ञान समजेल, भगवान बुद्धाचा धम्म समजेल. धम्म, अधम्म, धम्म, अधम्म आणि सधम्म ह्या तीन गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे भगवान बुद्धानं. तर हे आपण पुढील भागामध्ये भाग तिसऱ्यामध्ये पाहणार आहोत. तर या भाग तिसऱ्यामध्ये धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. धम्म म्हणजे काय, जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. याचे भाग वेगवेगळे पाडले आहेत. क, ख, ग, घ. तर आपण क ला सुरुवात करतोय. जीवन सुचितेचे 3 प्रकार आहेत. देहसुचिता म्हणजे काय, माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे याला देहसुचिता म्हणतात. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा भाग आहे. माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून विरत होणे, याला सोडून देणे याला देहसुचिता म्हणतात. आता नंतर वाकसुचिता म्हणजे काय. वाकसुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे, म्हणजे नेहमी सत्य बोलत राहणे. आणि मनसुचिता म्हणजे काय. मनसुचितेत भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे
पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष म्हणजे व्यापाद उत्पन्न झाल्यास त्याला कळते. त्याप्रमाणेच द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रा म्हणजे मृद्ध म्हणजे उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याप्रमाणे या सर्व मानसिक दुःस्थितीचा म्हणजे वाईट स्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तदविरहित म्हणजे ते सोडून चित्तस्थिती कशी साधावयाची असते यांचे ज्ञान असणे म्हणजे मानसिक शुचिता. जो या काया वाचा मन शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप स्वच्छ आणि पवित्रता युक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. तर धम्मामधला आपण क पाहिलेला आहे पाठ, उद्या आपण ख ला पाहणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता. साधू 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 साधू. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.